नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये रूल्स ऑफ डिफरन्शिएशन पाहतोय. पाठीमागील लेक्चरमध्ये आपण रूल्स ऑफ डिफरन्शिएशन या पार्टमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ सम अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स पाहिला आणि त्याच्या बेस एक्झाम्पल पाहिले. म्हणजे 2 रूल झालेत आपले. आज तिसरा रूल घेतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट हा तिसरा रूल आहे आपला डिफरन्शिएशनचा. त्यासाठी थेरम आहे, आपण थेरम प्रूव्ह करूया. इफ u and v are differentiable functions of x, differentiable functions of x and y is defined as u into v, then the derivative of y with respect to x can be written as can be defined as u into derivative of v with respect to x plus v into derivative of u with respect to x. तर आपण हे प्रूव्ह करूया. ठीक आहे, दिले का आपल्याला सगळ्यात प्रथम y is equal to u into v. मग आपण ते लिहून घेऊया. we have y is equal to u into v. दिस इज इक्वेशन नंबर 1. आपण इन्क्रिमेंटल रेशियो ॲड करूया. काय इन्क्रिमेंटल रेशियो? लेट डेल्टा यू, डेल्टा व्ही अँड डेल्टा वाय बी द स्मॉल increment in u, v and y respectively. In u, v and y respectively. Corresponding increment delta x in x. delta x in x म्हणजे याचा अर्थ काय होईल? ॲज डेल्टा x टेन्स टू 0, delta u tends to 0, delta v tends to 0 and also delta y tends to 0. मग आपण हे इन्क्रिमेंटल रेशियो इक्वेशन 1 मधील प्रत्येक व्हेरिएबलमध्ये ॲड करणार. ठीक आहे, म्हणजे काय करणार? y प्लस डेल्टा y इज इक्वल टू u प्लस डेल्टा u इंटू v प्लस डेल्टा v. आता हा गुणाकार करून घेऊया दोन ब्रॅकेटचा. म्हणजे आपल्याला काय भेटेल? y प्लस डेल्टा y इज इक्वल टू u इंटू v प्लस u इंटू डेल्टा v प्लस v इंटू डेल्टा u प्लस डेल्टा u इंटू डेल्टा v. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता या इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 आपण काय करणार? सबट्रॅक्ट करणार. मग आपण सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग equation 1 from 2 we get. Subtracting 1 from 2 we get. आता 1 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय दिसेल आपल्याला? y प्लस डेल्टा y मायनस y. LHS मधून LHS सबट्रॅक्ट करणार आपण आणि RHS मधून RHS सबट्रॅक्ट करणार. आणि RHS काय आपली? u इंटू व्ही प्लस u इंटू डेल्टा व्ही प्लस v इंटू डेल्टा u प्लस डेल्टा u इंटू डेल्टा v मायनस RHS ऑफ इक्वेशन 1 इज u इंटू v. इथे काय कॅन्सल होते आता? प्लस वाय मायनस वाय गेट कॅन्सल. रिमेनिंग टर्म इज डेल्टा y इज इक्वल टू, आता RHS ला काय कॅन्सल होतं? uv गेट कॅन्सल. रिमेनिंग दिस 3 टर्म्स. देअरफॉर वी कॅन राईट u इंटू डेल्टा v प्लस v इंटू डेल्टा u प्लस डेल्टा u इंटू डेल्टा v. आता आपण काय करणार? या इक्वेशनला डेल्टा x ने डिवाइड करणार. डिवाइडिंग both sides by डेल्टा x we get. डेल्टा x ने डिवाइड केल्यानंतर काय भेटणार आपल्याला?
delta y by delta x is equal to u into delta v by delta x plus v into delta u by delta x plus delta u by delta x into delta v. आता लिमिट घेणार आपण दोन्ही साईडचं. टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0. टेकिंग लिमिट as delta x tends to 0 on both side, we get taking limit as delta x tends to 0, we get limit of delta y by delta x tends to 0 is equal to limit of the term u into delta v by delta x plus v into delta u by delta x plus delta u by delta x into delta v as delta x tends to 0. आता इथे आपण लिमिट सेपरेट करून घेऊया. म्हणजे आपल्याला भेटेल u into limit of delta v by delta x tends to 0 plus v into limit of delta u by delta x tends to 0 plus limit of delta u by delta x tends to 0 into limit of delta v delta x tends to 0. आता आपल्याला थेरमच्या स्टेटमेंटमध्ये गिवन असं दिलं होतं u and v आर द डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x. म्हणजे u is a differentiable function of x, that is the derivative of u with respect to x exist and the derivative of v with respect to x exist. याचा अर्थ काय? Limit of delta v by delta x as delta x tends to 0 exist and is defined as dv by dx. मग आपण लिहूया since u and v are differentiable functions of x, differentiable functions of x, therefore limit of delta u by delta x tends to 0 is exist and finite and is defined as du by dx, and limit of delta v by delta x tends to 0 is also defined as dv by dx. It is finite and defined. Therefore, we put both these value in equation. Therefore, we get limit of delta y by delta x as delta x tends to 0 is equal to, now here u as it is, limit of delta v by delta x as delta x tends to 0 is dv by dx plus v as it is, limit of delta u by delta x is equal to the du by dx plus this is again du by dx. now here आता आपल्याला काय करायचं आहे, डेल्टा व्हीचं लिमिट घ्यायचं आहे, पण आपल्याला माहिती आहे आपण लिमिट चेंज करू शकतो. लिमिट ऑफ डेल्टा व्ही ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे, तिथे आपण करणार डेल्टा व्ही टेन्स टू 0. सिन्स आपल्याला माहिती आहे ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा व्ही टेन्स टू 0. बरोबर आहे. आता आपण इथे ह्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर वी गेट u इंटू dv by dx plus v into du by dx plus, आता लिमिट ऑफ डेल्टा v टेन्स टू 0 इज 0, म्हणजे ते काय येणार आहे du by dx इंटू 0, म्हणजे टोटल टर्म काय होणार आहे 0. म्हणजे रिमेनिंग टर्म्स काय राहिले आपल्या, लिमिट ऑफ डेल्टा y by डेल्टा x टेन्स टू 0 इज इक्वल टू
u into derivative of v with respect to x प्लस v into derivative of u with respect to x. आता आपल्याला काय दिसतंय, लिमिट ऑफ आर एच एस एक्झिस्ट झालेलं दिसतंय. याचा अर्थ आणि इक्वेलिटी फॉर्म आहे, म्हणजे याचा अर्थ काय, लिमिट ऑफ एल एच एस ऑल्सो एक्झिस्ट होणार आहे आणि ते काय असणार आहे, डिफाईन होणार आहे. बरोबर आहे, ते फायनाईट आणि एक्झिस्ट असणार आहे. मग आपण लिहूया, सिन्स लिमिट ऑन RHS exist and finite, therefore limit on LHS exist and finite, therefore limit of delta y by delta x tends to 0 is equal to dy by dx, that is the derivative of y with respect to x. आपण ही व्हॅल्यू तेच या इक्वेशन मध्ये जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय भेटतंय, therefore derivative of y with respect to x is equal to u into derivative of v plus v into derivative of u. ओके, दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट कसा डिफाईन होतो, इफ जर समजा वाय हा दोन फंक्शनच्या प्रॉडक्टमध्ये दिला असेल तर तो कसा डिफाईन करणार, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. वाय इज डिफाईन ॲज द प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन, देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डिफाईन ॲज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ठीक आहे, आता आपण एक करोलरी पाहूया जी डिफाईन असणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्टवरती, करोलरी. आता आपण काय घेतलं होतं, जर वाय हा डिफाईन असेल यू इंटू व्ही, म्हणजे फक्त दोन फंक्शनच्या प्रॉडक्टवरती डिफाईन असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज डिफाईन ॲज यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ क्यू. जर समजा आपण तीन फंक्शन घेतली, इफ यू व्ही डब्ल्यू आर differentiable functions of x such that y is defined as u into v into w. तर आता त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करायचं तर ते लक्षात घ्या. देन आता ही सोपी पद्धत आहे. कशी घेणार आपण, जसं दोन फंक्शनचं प्रॉडक्ट असेल तर फर्स्ट ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड या पद्धतीने घेत होतो. इथे ट्रिक्स आहे छोटीशी, ती लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू, मी काय करणार, सगळ्यात अगोदर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार, व्ही इंटू डब्ल्यू ॲज इट इज ठेवणार, प्लस आता फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, सेकंड अँड थर्ड जसं आहे तसं ठेवलं. तर आता काय करणार, सेकंड फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घेणार, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि काय ठेवणार, फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज ठेवणार. झालं सेकंडचं. आता तिसऱ्या याच्यामध्ये प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटू सेकंड अँड फर्स्ट टर्म ॲज इट इज. हे झालं तुमच्या तीन फंक्शनचं प्रॉडक्ट. म्हणजे तुमचं चार जरी फंक्शन आले प्रॉडक्टमध्ये तरी तुम्ही काय करणार, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह घ्या, उरलेले तसेच ठेवा, नंतर सेकंडचं घ्या, उरलेले तसेच ठेवा, नंतर थर्डचं घ्या, उरलेले तसेच ठेवा. या आहे तुमची करोलरी. ठीक आहे, समजली. ठीक आहे, आपण काही एक्झाम्पल्स घेऊया म्हणजे तुमच्या ते लक्षात येऊन जातील डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्टवरती. एक्झाम्पल, डिफरन्शिएट the following with respect to x. हे एक्सरसाइज मधले आपण एक्झाम्पल घेतोय. पहिले एक्झाम्पल दिले आपल्याला x raised to 5 into tan x. ठीक आहे, आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. मग काय दिलं, वी हॅव फंक्शन दिले, आपण त्याला म्हणणार y इज इक्वल टू एक्स रेस्ट टू 5 इंटू टॅन एक्स. इथे दोन फंक्शनचा प्रॉडक्ट, पहिलं फंक्शन आहे एक्स रेस्ट टू 5, सेकंड फंक्शन आहे टॅन एक्स. आता आपल्या नियमानुसार आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. काय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स
we get derivative of y with respect to x is equal to derivative of x raised to 5 into tan x. ठीक आहे. आता आपण याचा रूल वापरणार u इंटू व्ही. आपला रूल काय सांगतो, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. मग फर्स्ट फंक्शन काय येते, एक्स रेज टू 5 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे टॅन एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू 5. नाव x raised to 5 as it is आहे. Derivative of tan x is sec square x plus tan x into derivative of x raised to 5 is x raised to n चा फॉर्म्युला वापरायचा. काय x raised to n चा फॉर्म्युला, n into x raised to n minus 1. 5 minus 1 is a 4. Therefore the answer is x raised to 5 into sec square x plus tan x इंटू 5x रेज टू 4. आपण हा 5 पुढे घेऊ शकतो म्हणजे आपलं उत्तर येतं आहे एक्स रेज टू 5 सेक स्क्वेअर एक्स प्लस 5x रेज टू 4 इंटू tan x. दिस इज अवर dy बाय dx. ठीक आहे, सोपं एक्झाम्पल आहे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल सेकंड आहे x cube into log x. X cube into log x. Solution. We have y is equal to x cube into log x. हे दिलेलं फंक्शन आहे. परत त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे आणि दोन फंक्शनचा प्रॉडक्ट दिसतो आपल्याला एक्स क्यूब आणि लॉग एक्सचा. परत आपण रूल वापरणार यू इंटू व्ही साठीचा, म्हणजे डिफरन्शिएट with respect to x, we get derivative of y with respect to x is equal to the derivative of x cube into log x. Therefore we use the rule first function into the second function. आता इथे काय येईल, u is a x cube, v is a log x. u as it is x cube into the derivative of log x plus log x as it is into the derivative of x cube. आपलं डेरिव्हेटिव्हचा रूल काय सांगतो, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. नाव हिअर आपल्याला सगळे स्टँडर्ड फंक्शन आहे याचे डेरिव्हेटिव्ह माहीत आहेत आपल्याला. एक्स क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर. एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला वापरला आपण त्यासाठी. आता इथे एक्स क्यूब मल्टिप्लायड 1x गेट डिवाइड, देअरफॉर द रिमेनिंग टर्म इज एक्स स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर इंटू लॉग एक्स. दिस इज अवर dy बाय dx. आपण फार तर फार पुढच्या स्टेपमध्ये एक्स स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो, म्हणजे आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट टेक एक्स स्क्वेअर कॉमन, रिमेनिंग टर्म इज 1 प्लस 3 इंटू लॉग एक्स. ठीक आहे, आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. एक्झाम्पल इज एक्स क्यूब इंटू साइन एक्स इंटू टॅन एक्स. तीन फंक्शनचा प्रॉडक्ट. आता आपल्याला माहिती आहे जशी करोलरीमध्ये मी तुम्हाला डिफाईन करून दिले त्याप्रमाणे आपण ते डेरिव्हेटिव्ह घेऊया. सोल्युशन, वी हॅव y is equal to x cube into sin x into tan x. एकदम सोप्या पद्धतीने डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. आता आपल्या मी करोलरीमध्ये सांगितल्याप्रमाणे कसं येईल आपलं डेरिव्हेटिव्ह, पहिल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, सेकंड अँड थर्ड जसं आहे तसंच ठेवायचं, त्यानंतर सेकंडचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, फर्स्ट अँड थर्ड तसंच ठेवायचं, आणि नंतर लास्टला थर्ड या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, पहिले दोन फंक्शन जसे तसे ठेवणार आपण. देअरफॉर वी गेट dy बाय dx इज इक्वल टू द डेरिव्हेटिव्ह ऑफ
x cube into sin x into tan x. Now this is first मी डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब घेणार आणि साइन एक्स इंटू टॅन एक्स ॲज इट इज ठेवणार आहोत. साइन एक्स इंटू टॅन एक्स. ओके. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतोय त्याच्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड फंक्शन जसे तसे ठेवणार म्हणजे एक्स क्यूब इंटू टॅन एक्स ॲज इट इज प्लस आता मी घेणार डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स आणि फर्स्ट अँड सेकंड जसे तसेच ठेवणार आहोत. देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इंटू एक्स क्यूब इंटू साइन एक्स. ठीक आहे. आपण घेऊया ते डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर वी गेट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण सर्वप्रथम काय घेतोय एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह किती ते 3x² साइन एक्स इंटू टॅन एक्स ॲज इट इज. साइन एक्स इंटू टॅन एक्स ॲज इट इज प्लस त्यानंतर डेरिव्हेटिव्ह घेतोय साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स इंटू एक्स क्यूब इंटू टॅन एक्स ॲज इट इज प्लस अँड द लास्ट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज sec² x इंटू एक्स क्यूब इंटू साइन एक्स ॲज इट इज. म्हणजे आपला dy/dx काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 3x² इंटू साइन एक्स इंटू टॅन एक्स प्लस एक्स क्यूब इंटू कॉस एक्स इंटू टॅन एक्स प्लस एक्स क्यूब इंटू साइन एक्स इंटू sec² x. दिस इज आवर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण e⁻x इन ब्रॅकेट x प्लस लॉग एक्स याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत आपण. आता तुम्हाला काय दिसते इथे बेरीज आहे आणि बाहेर एका फंक्शनने मल्टिप्लाय केले. सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करणार. वी हॅव y इज इक्वल टू e⁻x इंटू एक्स प्लस लॉग एक्स. मी अगोदर e⁻x ने मल्टिप्लाय करतो म्हणजे काय येईल y इज इक्वल टू एक्स इंटू e⁻x प्लस e⁻x इंटू लॉग एक्स. याला दोन पद्धती तुम्ही इथे प्रॉडक्ट रूल वापरू शकता किंवा इथे मल्टिप्लाय करून नंतर दोन ठिकाणी प्रॉडक्ट रूल वापरू शकता. मी काय केलं आहे सिंपल पद्धतीनेसाठी अगोदर मल्टिप्लाय केलं आहे आणि मग प्रॉडक्ट रूल फॉलो करणार आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इथेच प्रॉडक्ट रूल फॉलो करू शकता. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. मी काय केलं प्रॉडक्ट मल्टिप्लाय केले. आता डेरिव्हेटिव्ह घेणं आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट derivative of y with respect to x is equal to derivative of x into e⁻x plus derivative of e⁻x into log x. Now आता इथे प्रॉडक्ट रूल फॉलो करणार x into e⁻x. फर्स्ट फंक्शन इज x and second function is e⁻x. u into v. First function as it is derivative of second function that is e⁻x plus second function that is e⁻x as it is derivative of first function that is a x. हे झालं पहिल्या या डेरिव्हेटिव्ह साठी प्रॉडक्ट रूल. आता इथे आपण परत प्रॉडक्ट रूल फॉलो करणार प्लस फर्स्ट फंक्शन ॲज इट इज e⁻x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस log x as it is into the derivative of first function that is a e⁻x. आता हे आपण सॉल्व करूया. therefore x into derivative of e⁻x is e⁻x plus here e⁻x into 1 plus here e⁻x into the derivative of log x is 1 upon x plus log x as it is into the derivative of e⁻x is again e⁻x. आपल्याला काय दिसते प्रत्येक टर्ममध्ये e⁻x आहे. मग आपण e⁻x कॉमन घेऊया म्हणजे राहिलेले टर्म्स काय असतील e⁻x इन ब्रॅकेट x प्लस 1 प्लस 1 अपॉन x प्लस लॉग एक्स. ठीक आहे. हे झालं आपलं डेरिव्हेटिव्ह. मग आपण लिहिणार द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू e⁻x इन ब्रॅकेट मी अगोदर कॉन्स्टंट टर्म घेतो 1 प्लस x प्लस 1 अपॉन x प्लस log x. This is our
डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 5. आपल्याला फंक्शन दिलं आहे लॉग ऑफ ई रेस टू एक्स क्यूब इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब. ठीक आहे, इथे दोन फंक्शनचं प्रॉडक्ट दिसतंय आपल्याला. या दोन फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया. आपण डाऊन वी हॅव y is equal to log of e raised to x cube into log x cube. इथे आपण लॉगरिथमचा लॉ ऑफ एक्सपोनंट वापरणार. तो लॉ ऑफ एक्सपोनंट काय? लॉग ऑफ m रेस्ड टू n इज इक्वल टू n इंटू लॉग ऑफ m. म्हणजे त्या पॉवरने आपण पुढे मल्टिप्लाय करू शकतो. इथे पहिल्या टर्ममध्ये पण आहे सेम, इथे पण आहे. म्हणजे दोन्हींचा आपण लॉ ऑफ एक्सपोनंट जर वापरला तर ती टर्म अशी दिसते तुम्हाला एक्स क्यूब इंटू लॉग ऑफ ई. हा झाला पहिल्या टर्मचा लॉ ऑफ एक्सपोनंट. आणि इथे पण 3 हा एक्सचा पॉवर आहे, तो पुढे मल्टिप्लाय करू शकतो 3 इंटू लॉग एक्स. ठीक आहे, परंतु आपल्याला माहिती आहे लॉग ई किती असतो 1. मग आपलं उत्तर काय येईल 3 इंटू एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. इथे रिझन देऊया सिन्स लॉग ई इज इक्वल टू 1. आता इथे आपल्याला एवढा दिलेले एक्झाम्पल हे दोन फंक्शनच्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट झालेले. फर्स्ट फंक्शन आहे एक्स क्यूब आणि सेकंड आहे लॉग एक्स. 3 त्याला तो स्केलर मल्टिप्लाय, तो आपण कॉमन घेऊ. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट derivative of y with respect to x is equal to 3 into the derivative of x cube into log x. म्हणजे काय भेटेल तुम्हाला 3 इंटू, आता इथे परत u इंटू व्ही रूल वापरायचा आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दॅट इज एक्स क्यूब ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस second function that is the log x as it is the derivative of first function derivative of x cube. ठीक आहे, आता इथे आता डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर काय येईल 3 इंटू एक्स क्यूब ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब इज 3x स्क्वेअर. therefore we get 3 into एक्स स्क्वेअर रिमेनिंग एक्स क्यूब आहे वरती, इथे एक्स आहे 1x गेट कॅन्सल, इथे एक्स स्क्वेअर राहतो प्लस 3x स्क्वेअर लॉग एक्स. म्हणजे आपण परत एक्स स्क्वेअर कॉमन घेऊ शकतो. म्हणजे काय 3 हा आपला बाहेर कॉमन आहे, एक्स स्क्वेअर कॉमन घेतला राहिले काय 1 प्लस 3 लॉग एक्स. दिस इज अवर आन्सर. या आधीच्या एक्झाम्पल प्रमाणे सेम आहे. दिस इज अवर dy/dx. ठीक आहे, मी परत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच प्रॉडक्ट रूलचे एक्झाम्पल सोडून आपल्याला देईल. ठीक आहे, धन्यवाद.